लक्षात ठेवा, देव त्याच्या वचनावरती अतिशय प्रेम करतो आणि ते मोलवान वचन दगडी पाट्याच्या रूपानं या इस्रायल लोकांकडे येणार होतं. परंतु हे लोक ज्या त्या वास्त्राच्या भोवती नाचत होते आणि ते वचन आम्ही पाहतो की त्यांच्यापर्यंत येऊ शकलं नाही. आज रात्री तुम्ही धन्य लोक आहात. काही लोक आज टीव्ही नावाच्या वास्त्रासमोर नाचत आहेत, नाही का? काही घरामध्ये बसले असतील सिरियल बघत. काही लोकांनी आपला वेळ अशा काही ठिकाणामध्ये खर्च केला असेल, त्या वासराभोवती नाचत असेल, त्यांच्यापर्यंत ते वचन कधी जाणार नाही प्रियाला. ज्या वचनानं तुम्ही आशीर्वादित होणार आहात, परंतु वचन लोकांपर्यंत गेलं नाही आणि मोशेनं देवाची इच्छा मोडली. याचा परिणाम काय झाला माहिती का? या मोशेला, ज्या मोशेनं शास्त्र सांगतं की त्यानं फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून घेण्याचं नाकारलं आणि या मोशेनं एवढा सगळा असणारा एवढं राजवैभव, एवढं सगळं ऐश्वर्य त्याने त्यागलं आणि देवाच्या इच्छेखातर बाहेर पडला. पण एक देवाची इच्छा त्यानं मोडली आणि बायबल सांगतं मोशेला देवानं दाखवलं, कनान लांबून पहा, आतमध्ये नाही जाऊ शकत, नाही जायचं आतमध्ये, कारण तू माझी इच्छा मोडलेली आहे. म्हणून सेल्फ विल ज्या ज्या वेळेस येईल ना, त्यावेळेस त्या इच्छेला तुम्ही दाबा आणि देवाची इच्छा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे जी आम्हाला देवापासून दूर घेऊन जाती, जी दुसरी पायरी किंवा दुसरा यश, तो आम्ही अभ्यासणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. 12 वचनामध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये म्हटलं सेल्फ विल. पहिलं यश आम्ही पाहिलं जो देवापासून आम्हाला दूर घेऊन जातो, आणि तो पहिला यश म्हणजे सेल्फ विल. दुसरा यश जो आमच्या जीवनामध्ये अतिशय घातक आहे आणि तो यश आम्ही पाहणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 13 वचन. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशामध्ये गेला आणि तेथे त्यानं चैनबाजी करत आपली संपत्ती उडवली. बस, पहिला यश सेल्फ विल आणि जो दुसरा यश या पापापासून त्याला खाली घेऊन जातो. आणि तो खाली घेऊन जाणार यश कोणता? सेल्फिशनेस, स्वार्थ वृत्ती. याच्यामध्ये इतका स्वार्थ बसलेला आहे. बापाच्या घरामध्ये बापानं कमवलेली संपत्ती हा मुलगा स्वतःसाठी उधळत आहे. तो स्वतःचा विचार करत आहे. त्याला कधी त्याच्या बापाचा विचार आला नाही. त्याला हे पण कधी वाटलं नाही की मी माझी संपत्ती घेऊन गेल्यावर माझा बाप माझ्यावरती एवढं प्रेम करतो, मागितल्यावर त्यानं देऊन टाकलेलं आहे. पण मी गेल्यावर माझ्या बापाच्या अंतःकरणामध्ये जी पोकळी निर्माण होणार आहे आणि या पोकळीला कोण भरून काढणार आहे, किंवा माझ्या बापाचं उतार वय काय, याचाही विचार त्यानं केला नाही. कान देऊ नये का? आज ख्रिस्ती परिवारामध्ये जर एखाद्या व्यक्तीमध्ये जर ती स्वार्थी वृत्ती असेल ना, तर तो व्यक्ती देवापासून दूर चाललेला व्यक्ती आहे. कुणासाठी जगतात? माझ्या भावना, माझ्या इच्छा, माझ्या अपेक्षा, मला बरं वाटणारं वातावरण घरामध्ये असलं पाहिजे. सगळ्यांनी माझ्या पुढे पुढे केलं पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे. माझं मन दुखावलं, मग दुसऱ्याचं मन दुखावलं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. फक्त माझं मन कुणी दुखवू नये याच्या बाबतीमध्ये मी विचार करणार आहे. उधळ्या पुत्र स्वतःसाठी जगणारा व्यक्ती आहे. स्वार्थी वृत्ती त्याच्यामध्ये आहे. आणि स्वार्थी वृत्तीची माणसं देवाला कधीच पसंत नाही प्रियानो, कधीच नाही. देवाला कधीच स्वार्थी वृत्तीचे लोक आवडत नाहीये. रोजच्या बाबतीमध्ये ती काय म्हणते? तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव, तुझा देश तो माझा देश. तिच्यामध्ये सगळं तुझं आहे. ती तिच्या सासूला म्हणते तुझं आहे ते माझं आहे, तुझं ते फक्त माझं. नानी रूतला सांगते अगं जा तरुणा, तुम्ही दोघे पण, अर्पा तू पण तरुण आहे, ऋत तू पण तरुण आहे, आता तुम्ही जाऊ शकता आणि जाऊन तुम्हाला पसंत पडणारी मुलं आणि शोधा, त्यांच्याबरोबर लग्न करा, संसार करा. आणि अर्पाच्या अंतःकरणामध्ये ते आलं, मी पण आला, माझं तारुण्य, माझ्या असणारं माझी जवानी, या गोष्टीचा विचार तिने केला. आणि बायबल सांगतं चुंबन घेऊन ती पुन्हा आपल्या सासूपासून दूर गेलेली आहे, गेली घरी निघून. यहूदा इस्करियोत स्वार्थीपणानं त्याला झपाटून टाकलं होतं.
येशूनं त्याला खजिनदार केलं. त्याला माहिती होतं, या येशूला पूर्ण खात्री होती याला पैशाचा लोभ आहे, आणि पैशाचा लोभ आहे म्हणूनच त्याला खजिनदार पद देऊन टाकलं. खजिनदार पद त्याच्या स्वाधीन केलं. त्याला ठाऊक आहे हा, आणि येशूला हे पण माहिती होतं हा पैसा चोरणारा व्यक्ती आहे. अहो, ज्या प्रभूला पेत्र त्या ठिकाणामध्ये येशूकडे आला आणि एक व्यक्ती आला, तो म्हटलं की कैसराला देणं योग्य काय अयोग्य. येशू त्या पेत्राला म्हटलं, जा समुद्राकडे जा, गळ टाक. गळ टाकल्यावर एक मासा सापडेल. माशाच्या पोटामध्ये 2 नाणी आहेत. मासा लांब, समुद्र लांब, आणि पेत्राला तो पाठवतो या ठिकाणात बसून समुद्रामध्ये असणारा मासा आणि त्याच्या पोटातली 2 नाणी. म्हणजे यहूदा इस्करियोत दानकोशामध्ये ढापत होता, काय देवाचं लक्ष तिथं गेलं नसेल का? त्या नाण्याला चोरताना आणि ते पैसे चोरताना प्रभूला माहित नव्हतं का? पण प्रभू तरी सुद्धा त्याला, मग तुला गरज आहे ना, मग ठीक आहे, हे पद तुझ्याकडे राहू दे. पण स्वार्थी वृत्तीसाठी त्यानं 30 रुपयाला प्रभूला विकून टाकलं. स्वार्थी वृत्ती इतकी घातक आहे. जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो ना, तो व्यक्ती लवकर सैतानाच्या हातामध्ये सापडतो, ताबडतोब. तुमच्या घरामध्ये, मंडळीमध्ये तुम्ही कोणासाठी जगत आहात? परिवारामध्ये तुमचं स्थान कोणतं आहे? कधी एकमेकाची काळजी घेतली का? कधी सूर म्हणून सासूची काळजी घेतली, सासू म्हणून कधी सुनेनिकची काळजी घेतली का? कधी भावानं भावाची काळजी घेतली का? का प्रत्येक व्यक्ती उधळ्या पुत्राच्या भावासारखं, हे माझं, हे मला पाहिजे आणि मी उधळून लावणार आहे, याच्यावरती माझा अधिकार आहे. ही गोष्ट, ही भावना आमच्यासाठी इतकी घातक आहे ना, ही गोष्ट तुम्हाला देवापासून कधी दूर घेऊन जाते ते पण कळत नाही प्रियानो. आणि मी शास्त्राचा अभ्यास करताना मला कळालं, धार्मिक लोकांमध्ये ही गोष्ट फार जबरदस्त रीतीने काम करत आहे. आज जर तुम्ही बघितलं तर आम्हाला कळेल इथं आम्ही का आहोत. मीटिंग आमची कुठं असायला पाहिजे, पण इथं का आहोत? कारण हा प्रभाव वेगळ्या पद्धतीने जगात सगळीकडे चालू झालेला आहे. स्वार्थ इतका प्रचंड ताकदीनं माणसाच्या अंतःकरणामध्ये, या सैतानानं इतकं भयानक प्रकारचं स्वार्थ माणसाच्या अंतःकरणामध्ये घातलेलं आहे की आता माणूस स्वार्थाच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. 17 वर्षाची एक मुलगी, तिचं प्रेम एका मुलावरती जमलं. तो तिला खूप आवडू लागला. तो मुलगा एक मवाली मुलगा होता. सत्य घटना आहे, टीव्हीवरती बातमीच्या रूपाने दाखवली होती. आणि मग तो मुलगा तिला पसंत पडला. तिचे आई वडील तिला सांगायला लागले की बाई, हे करणं योग्य नाही, चांगलं नाही, तो मुलगा वाईट आहे, त्याच्या नादी लागू नकोस. एवढी वासनेच्या आहारी गेली, एवढी वासनेच्या आहारी गेली. तिच्या घरामध्ये 5 लोक होते. तिची आजी, आई, वडील, एक बहीण, एक भाऊ, असे 5 लोक घरामध्ये होते. ती म्हटली, जर आता मला हा मुलगा मिळाला पाहिजे तर माझ्या घरातले सगळे लोक मेले पाहिजेत. आणि मग तिनं त्या मुलाबरोबर संगनमत केलं आणि त्याला सांगितलं, आज रात्री तू ये आणि आपण दोघं मिळून आमच्या घरातल्या सगळ्याला संपू. काय केलं माहिती का? त्यांनी बाजारामध्ये जाऊन चांगले 2 सत्तूर घेऊन आला आणि सत्तूर घेऊन त्या रात्री घरामध्ये सगळे झोपल्याची संधी साधली आणि तिनं ती घराची कडी उघडली. आणि कडी उघडल्यावर एक 4 वर्षापासून तर जवळजवळ आता एक 4 वर्षाचा भाऊ होता आणि त्यानंतर एक 7 वर्षाची बहीण, आणि असे सगळे लाईनशीर झोपले होते. म्हातारी आजी, आई वडील. त्या मुलानं सत्तूर घेतलं आणि ती मुलगी आणि ते दोघांनी एकमेकांची मुंडके धडापासून वेगळे केले. रक्त सगळ्या घरामध्ये सांडलेलं होतं. एवढं करून सुद्धा त्यांनी एकमेकाची वासना त्या प्रेतासमोर शमवली. रात्रभर वासनांध झाले ते लोक. किती भयानक प्रकारचा स्वार्थ आहे, किती भयानक प्रकारचा स्वार्थ आहे. बायबल सांगतो हा स्वार्थ माणसाला देवापासून इतका दूर घेऊन चाललेला आहे की त्याच्या लक्षात पण स्वार्थाचं बीज जे आहे ते फार मोठं नसतं. थोडासा स्वार्थ तुमच्यामध्ये जागा झाला ना, तिथून तुमच्या जीवनाच्या पतनाला सुरुवात होती. थोडासा स्वार्थ. आज जर तुम्ही बघितलं तर ती भावना माणसामध्ये इतकी प्रबळतेने काम करत आहे. चर्चमध्ये सुद्धा आम्ही एकमेकाचा रिस्पेक्ट करू शकत नाही. शोकांतिका आहे. जगण्याचे ध्येय लोकांचे बदलून गेलेले आहेत. आई वडील जर तुम्ही बघितलं तर वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला सापडतील. जिथं आमचं चर्च आहे त्या चर्चच्या खाली एक म्हातारी बिचारी, आणि तिला टाकलेलं असतं, ती बसलेली असते आणि तिथं तिने झोपलेली असते आणि एक मळकं चळकं तिच्या अंगावरती बेडशीट टाकलेलं असतं आणि तिचे कपडे मळलेले असतात आणि ती जे खाती त्याच्या बाजूला एक कुत्रं येऊन तिचंच खाऊन जातं.
आणि राहिलेलं परत ती खाती, मग कुत्र खातं. इतकं भयानक तिची अवस्था आहे. आणि मी विचारलं कोण आहे, तर त्याने सांगितलं की बाई खूप चांगली बाई होती, पण तिच्या लेकराने सगळं काढून घेऊन तिला हाकलून लावलेलं आहे. स्वार्थ. जो व्यक्ती स्वतःच्या सुखाची काळजी करतो तो व्यक्ती एक नंबरचा स्वार्थी व्यक्ती आहे प्रियानो. माझं मला पाहिजे, माझ्या आवडीचं आहे, मलाच ते हवंय, मला ते मिळालंच पाहिजे, ही भावना उधळ्या पुत्राच्या भावाच्या मनामध्ये होती. आणि तो गेला, त्यानं कुणाचाच स्वार्थी माणसं कोणाचाच विचार करत नाही, कोणाचाच नाही प्रियानो. आणि लहान हे स्वार्थी जे लेकर आहेत ना, हे स्वार्थाचं बीज लहानपणापासूनच मनामध्ये असतं. पा 1 वर्षाचं पोरग असतं, 1च वर्ष, त्याला अजून नीट बोलायला पण येत नाही. आणि मग ती आई त्याला खेळवता खेळवता शेजारचं एक पोरग येतं आणि ते येऊन त्याच्या आईच्या मांडीवर बसतं. याला बोलता येत नाही, पण त्याला ओरबडून काढतं. का ते म्हणता माझ्या आईची मांडी आहे, माझं आहे. सैतान किती लहानपणापासून माझं घालतो बघा. आणि आम्ही म्हणतो निष्पाप बालक आहे हो, काय समजतं बघा. त्या निष्पाप बालकाला ते बरोबर समजतं. ज्याला दुकानातला चॉकलेटचा भाव नसतं, पण त्याला 10 रुपयाची नोट आणि 1 रुपयाच्या डॉलर मधला फरक कळतो. बोलता येत नाही त्या लेकराला 10चं डॉलर ठेवा आणि 1 रुपया ठेवा, बरोबर ते 10च्या नोटेकडे जातं, ते घेतं डॉलरला तसंच टाकतं. निष्पाप बालक आहे. किती निष्पाप आहे बघा. हा स्वार्थ माणसामध्ये इतकी भयानक. आणि या स्वार्थासंबंधानं पवित्र शास्त्र काय सांगतं ते आपण पाहणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 16वा अध्याय त्याचं 19 पासून 25 पर्यंतची वचनं वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 16वा अध्याय 19 पासून 25 पर्यंतची वचनं पटपट वाचू. आपल्याला हे पॉइंट्स खूप आहेत, भरपूर आहेत, ते संपवायचे आहेत. वाचूया लुकाचं शुभवर्तमान 16वा अध्याय 19 पासून 25 पर्यंतची वचनं. कोणी एक धनवान माणूस होता, जो जांभळ्या रंगाची व फार बारीक वस्त्रे घालीत असे. जांभळ्या रंगाची व फार भारी वस्त्र घालत असे. आणि दररोज डौलानं ख्याली खुशाली करीत असे. आणि लाजार नावाचा कोणी एक दरिद्री माणूस त्याच्या दरवाजाजवळ टाकण्यात आला होता. तो फोडांनी भरलेला होता. त्या धनवानाच्या मेजावरून जो काही चुरा खाली पडेल त्याने आपले पोट भरावं अशी त्याची इच्छा होती. आणखी कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. आणि असे झाले की तो दरिद्री माणूस मेला. आणि दूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. तो धनवानही मेला व त्याला पुरले. आणि मृत लोकात त्याला यातना होत असता त्याने आपली दृष्टी वर केली. आणि अब्राम व त्याच्या उराशी असलेला लाजार हे त्याला दुरून दिसलं. मग तो हाक मारून म्हटला, बापा अब्रामा माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव. यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुचकळून माझी जीभ थंड करावी. कारण या जाळामध्ये मी क्लेश भोगीत आहे. पण अब्राम म्हणाला, मुला तू हे आठव की तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावला. आणि त्याप्रमाणे लाजार दुःख भरून पावला. जो व्यक्ती जिवंत असताना फक्त स्वतःच्या सुखाची काळजी करतो ना, तो मेल्यावर त्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे नरकामध्ये दुःख भोगणार आहे. जागे व्हा. स्वार्थी वृत्ती जर आमच्यामध्ये असेल तर आमचं जीवन अशा पद्धतीनं खाली जाणारं, देवापासून दूर जाणारं जीवन आहे. काय या व्यक्तीमध्ये? हा श्रीमंत मनुष्य श्रीमंत होता त्याची चूक आहे का हो? काय तो धनवान होता त्याच्यासाठी कठीण गोष्ट होती का? तो काही दारूबाज नव्हता, तो काही व्यभिचारी नव्हता, त्याच्याविषयी वर्णन करण्यात आलेलं नाहीये की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी नव्हत्या. पण सगळ्यात वाईट गोष्ट कोणती होती? त्याच्यामध्ये असणारा स्वार्थ. कान देऊ नाही का? कधी आम्ही बोलताना सुद्धा म्हणतो ना, अरे तू खूप स्वार्थी आहे. आणि काही लोक स्वतःविषयी, मी खूप स्वार्थी आहे, मला ना माझं सगळं जिथल्या तिथं पाहिजे. कोण स्वार्थी माहिती का? हाताखाली राबवतात ना काही लोकांना, ते बायकोला तिला रुमाल पण जागेवर आणून द्यावं लागतं.
आणि ऑफिसमध्ये जाऊन टेबल साफ करतो. पण घरात बायकोनी रुमाल हातात आणून द्यायला पाहिजे. याच्या आमच्या चर्चमध्ये पूर्वी एक व्यक्ती होता. मी एक व्यक्तीला आणायला घरात जाऊन बसायचो, त्याला म्हणायचो चला ब्रदर चर्चला, चला ब्रदर चर्चला. एकदा मी गेलो दुपारच्या वेळेस त्याच्याकडे, 12-12:30 झाले होते. त्यास माझं चर्च संध्याकाळी 4:30 असायचं. आणि गेलो त्याला म्हटलं ब्रदर अजून तयार नाही का? आणि महापालिकेत शिपायचं काम करायचं. माझी बायको जोपर्यंत विहिरीतनं पाणी काढून आणून मला देत नाही तर मी करत नाही. मी म्हटलं तिथं किती बादल्या उचलतोस रे, पण घरामध्ये तुझ्या बायकोनं तिने मला आठवडाभर पाणी आणलं तर मी आठवडा आंघोळ करत नाही, तसा मी फार स्वाभिमानी. अरे कसला स्वाभिमानी, भिकारी. म्हटलं वास यायला तुझ्या अंगाचा. स्वार्थी वृत्ती, काय त्याच्याविषयी घमेंड बाळगता. येशू ख्रिस्तानं निस्वार्थीपणे सेवा करताना शिष्यांचे पाय धुवून त्याला दाखवून दिलं. स्वतः भुकेलेला असताना सुद्धा शास्त्र सांगतं की त्या स्त्रीला त्यानं त्या विहिरीवरती बसून संदेश सांगितला आणि त्या व्यभिचारी स्त्रीचं परिवर्तन केलं. त्यानं स्वतःच्या भुकेची काळजी केली नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतं आज आमच्यामध्ये ती भावना आहे का? कुठल्या भावनेनं तुम्ही तुमच्या परिवारात आहोत? तुमचं नाव कोणतं आहे? तुम्ही ख्रिस्ती परिवारामध्ये आहात आणि ख्रिस्ती परिवारामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती. आणि आणखीन एक आमच्यावरती टोपण नाव आले, बिलीव्हर्स. काय हो, बोला की. बिलीव्हर्स. आम्ही बिलीव्हर्स आहे बर का. कसला बिलीव्हर्स आहे रे? फोडानं भरलेला लाजरस तुला दिसत नाही, तू कसला बिलीव्हर्स आहे? कोण तुझा शेजारी उपाशी ते तुला दिसत नाही आणि तुझ्या ताटामध्ये बसून तू आरामशीर खातोय. कधी कधी घरामध्ये ते नवरा बायकोचं भांडण झालं ना, ती पत्नी रुसून बसते आणि ती म्हणते मी आज जेवणार नाही. तू अशीच मर आणि तो खाऊन घेतो. आणि ती बिचारी कधी कधी तो आजारी पडल्यावरती रात्रंदिवस त्याची सेवा करते, भूक ताण विसरून, आणि ती खात नाही. आणि ती म्हणते पहिले तुम्ही खा. आणि सकाळी उठल्यापासून त्याच्या भोवती फिरत असते. मुलगा कधी आजारी पडल्यावरती आई त्याच्या भोवती फिरत असते आणि ती वृद्ध आई आपल्या मुलाची काळजी घेते. पण अंतिम समयामध्ये ती आई जेवली का खावली तिच्याकडे बघायला मुलाला वेळ नसतो. आणि तो सांगतो एक बाई तिथं लावतो, म्हणतो हिचं काहीतरी तुम्ही करा. आणि शेवटी काय झालंय तर तिला वृद्धाश्रमामध्ये नेऊन टाकतो. किती स्वार्थ वृत्ती आहे. तुमची आई तुमचे वडील तुमच्या घरामध्ये आजारी असताना ते तुम्हाला अडचणीचं काम ठरतात का? त्यांचे फोड त्यांच्या शरीरावरच्या जखमा तुम्हाला दिसत नाहीत का? आणि असं करून सुद्धा बरेच लोक म्हणतात नाही सगळं करून मला चर्च महत्वाचं आहे, आईचं काय नाही हो, चर्च महत्वाचं आहे. अरे तिचे फोड पुसून जा रे, जरा तिच्या जखमा पुस. एकदा तिच्याकडे बघ, एकदा तिच्याकडे बघून तिच्या डोक्यावरून हात फिरव. जसा तू बेडवरती पडल्यावर आजारी असताना तुझ्या डोक्यावर हात फिरवून फिरून तुला घास घालत होती ना, एकदा जाऊन तिची चौकशी तरी कर. चर्च मध्ये किती मोठं डोनेशन देतो ना, हे डोनेशन तुला स्वर्गामध्ये कधीच घेऊन जाणार नाही. तुझ्या स्वार्थी वृत्तीमुळे ते त्याच्याद्वारे फक्त वाहवा केली जाईल. काय वाहवा करेल? पाळक साहेब म्हणतील फार धार्मिक आहे, फार मोठं डोनेशन आहे. स्वर्गातला देव म्हणेल याला तुझ्या चर्च मध्ये ठेव, पण माझ्याकडे आणू नकोस. राहू दे हा मेंबर तुलाच, याचा उपयोग फक्त तुला आहे, मला नाही. म्हणून तर येशू म्हटला स्वर्गामध्ये गेल्यावर त्याला बोलवतो इकडे ये. शब्बास माझ्या विश्वास सुद्धा असा हे घे. प्रभू का? फार सुंदर म्हटलं. अरे मी भूक गेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं, उघडा होतो त्यास तुम्हाला वस्त्र दिलं, मी निराश्रित होतो त्यास तुम्हाला घरी आणलंस. तो म्हटलं प्रभू मी हे कधी केलं? तू तर माझ्याकडे कधी आला नाही. तो म्हणतो अरे पृथ्वी तलावर राहणाऱ्या लहानातल्या लहानाला जर कोणी करत ना तर ते मला करत, ते मला करत आहे. तुमचा परिवार, तुमचं घर, तुमचं कुटुंब, या कुटुंबामध्ये असणारा स्वार्थ जोपर्यंत जात नाही, मग तुम्ही लाख मोलाच्या प्रार्थना करा, किती मोठ्या उपवास करा. स्वार्थी वृत्ती तुम्हाला घेऊन जात आहे परमेश्वरापासून. तो फोडानं भरलेला लाजरस त्या श्रीमंत माणसाच्या नजरेमध्ये आला नाही. आणि बायबल सांगतं, मी कधी कधी विचार करत होतो, श्रीमंत माणसानं त्यानं देण्याची त्याला काही गरज नाही, मग त्या ठिकाणामध्ये तो पडलेला खात होता ना, मग खाऊ देत आणि त्यांनी खाल्लं, त्याच्यावर जगत होता आणि ते पडलेलं मिळत होतं म्हणून लाजरस एवढे दिवस राहिला. मग लाजरस कस काय स्वर्गामध्ये गेला? हो
कसं काय लाजरसला स्वर्गामध्ये प्रभूने घेतलं? कोणती क्वालिटी त्याच्यामध्ये होती? मला ते वाचताना वाईट वाटलं. म्हटलं की असेही लोक प्रभू आम्हाला बनवण्यासाठी सांगत आहे. शास्त्र सांगतं लाजरस आपल्या शरीरावरती आलेले फोड कुत्रे चाटत असताना लाजरसनं कुत्र्याला हाकललं नाही. तो म्हणतो माझे फोड जर तुझ्या उपयोगाचे आहेत ना, माझं घे. त्याच्यात स्वार्थ नाही. या माणसाकडे सगळं असताना याच्याकडे स्वार्थ आहे. आज आमची परिस्थिती अशी तर नाही ना. देवानं आम्हाला सगळं भरपूर दिलेलं आहे, पण आम्हाला मात्र कोणाची काळजी नाही. कान देऊ नाही का? तुमचा पैसा हा तुमच्या मालकीचा नाहीये. देवानं या जगामध्ये एक कारभारी म्हणून तुम्हाला पाठवलेलं आहे. तुमचं आरोग्य हे पण तुमच्या मालकीचं नाही. शास्त्र सांगतं एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडलं. नीट आहे का? काय सांगतो? कोणामध्ये स्वार्थ आहे? लुटारूच्या हाती सापडला. लुटारूने त्याला चोप दिला, जखमी करून त्याला टाकून दिलं. आणि तिथं कोण गेले माहितीये का? याजक आणि लेवी त्याच रस्त्याला चालले होते. त्यांनी पाहिलं आणि यांच्यातला स्वार्थ जागा झाला. तिथं लिहिलं नाही, तो श्रीमंत मनुष्य भरजारी वस्त्र घालत होता आणि भरजारी वस्त्र घालून तो ख्याली खुशालीने जीवन जगत होता. आणि यानं काय केलं? या श्रीमंत माणसानं कधी सुद्धा या फोडानं भरलेल्या लाजरसकडे पाहिलं नाही. आणि याजकाच्या बाबतीमध्ये तसंच घडलेलं. त्याने पाहिलं तो मनुष्य अर्धमेला पडलेला आणि दुसऱ्याच वाटेनं गेला. दुसऱ्याच वाटेनं गेला. कोणत्या वाटेनं तुम्ही चाललेला आहात? आज लोकांना एकमेकाला मदत करायला नको म्हणून शास्त्रात लिहिलं नाही का, ते कोथंबीर आणि पुदिना याचा दशांश देतात आणि आईचं काढून सुद्धा भांडारामध्ये आणतात. ते म्हणतात तुमच्याविषयीचं असणारं कर्तव्य आणि मी तिथं मंदिरामध्ये पूर्ण केलेलं आहे. तुमचा दशांश म्हणजे तुमचं सर्वस्व नाही. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. कोणाची तरी भेट घ्यावी लागणार आहे. कोणासाठी तरी काहीतरी करावं लागणार आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं या मनुष्याला त्यानं उचललं. चांगल्या शबुराने याला उचललं, याला उतार शाळेमध्ये नेलं, त्याच्या जखमीला तेल लावलं, त्याच्या जखमीला द्राक्षरस लावला आणि उतार शाळेत नेलं आणि त्याला 2 टोल्या देऊन सांगितलं याची काळजी घ्या. आल्यावर ज्या जास्तीचा जर काही खर्च केला ना, मग मी आल्यावर तुम्हाला परत देणार. नीट आहे का? जास्तीचं पण काहीतरी करावं तुमच्या परिवारासाठी, तुमच्या मंडळीसाठी तुमच्या असणाऱ्या भावना दशांशापुरत्या ठीक आहेत. बाकीचं काय जास्तीचं काय तुम्ही करत आहात? काय जास्तीचं करत आहात? जास्तीचा पैसा मला माहिती की जास्तीचं झालं की पिझ्झा बर्गर. त्यांच्या पार्ट्या कुठे? पिझ्झा बर्गर. आणि जे जास्तीचं तुम्ही तुमच्यासाठी खाता ना, मग तुम्हाला देव जखमा देतो आणि मग तुमच्या जखमेला तेल लावावं लागतं. पण त्याच्यापेक्षा जास्तीचं झालं तर उघड्याला वस्त्र द्यावं. एखादा फोडानं भरलेला व्यक्ती त्याच्याकडे जा. एखादा दुखणाई तर एखाद्या आजारी व्यक्ती तिला भेट द्या. करा त्याच्यासाठी मदत. तुमच्या पुरतं मर्यादित राहू नका, पलीकडचं जा. मला चांगलं आठवतं मागच्या काही दिवसामध्ये मी एमपीला मीटिंगला गेलो आणि जाताना मी सांगितलं लोकांना मी आदिवासी लोकांमध्ये चाललो आणि मला त्यांची खूप स्टोरी माझ्या कानावरती ऐकायला येत होती. फार कठीण सेवा करतात आणि कठीण सेवा करत असताना त्यांच्याकडं मला कुणीतरी सांगितलं की ते फार म्हणजे जायला वाहन नाही, काही नाही. आणि मी प्रत्यक्षात गेलो, तिथं पाहिलं आणि पाहिल्यावरती मला कळालं की जवळजवळ आम्ही 200-250 किलोमीटर त्या डोंगरांमध्ये 12-15 डोंगर पार करून जात होतो. आणि म्हटलं कसली कठीण सेवा. आणि त्या कठीण सेवा करणाऱ्या माझ्या मंडळीतल्या लोकांना कळलं आणि ते म्हटले की पास्टर आदिवासी लोकांमध्ये जात आहे आणि तिथे सेवा करते, ते फार गरीब आहे, त्यांच्याकडे पैसे नाही. मग माझ्या मंडळीतले लोक आता सगळे दशांश देणारे चांगले लोक आहे आणि ते दशांश देत असताना त्यांनी गपचूप आपापसात चर्चा केली. ते म्हटले चला आपण कॉन्ट्रीब्युशन काढू. आणि मग सगळ्या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलं, माझ्याकडे आणून दिलं आणि म्हटले पास्टर जाताना तिथं जाल तर कृपा करून हे आमचे पैसे त्या लोकांपर्यंत पोहोचू द्या. मी आवाज झालो, म्हटलं तुम्हाला एवढं? होय म्हटले. आणि तुम्ही त्याला द्या. आणि पहा मी घेऊन गेलो तिथं आणि गेल्यावर मीटिंग चालू असताना एका पास्टरला बोलवलं आणि म्हटलं इथं काही असे 5-6 पाळक असतील त्यांना बोलवा, कारण माझ्या मंडळीने मला काहीतरी दिले ते तुम्हाला द्यायचं. आणि मग मी त्यांच्या हातात ती रक्कम दिली. त्यातला एक पाळक तिथं आला आणि तो पाळक मला काय म्हटलं माहिती का पास्टर, जो मला गाडीवरती घेऊन गेला होता, येताना गाडीत घालायला पेट्रोलचे पैसे होते, जाताना माझ्याकडे काही नव्हतं, फक्त प्रार्थना करून मी इथं आलो. देवानं तुम्हाला बरोबर तुमच्या मंडळीच्या अंतःकरणात काम केलं आणि माझी तरतूद केली. का निस्वार्थीपणे काम कराल तर एक दिवशी प्रतिफळ देव तुम्हाला देणार आहे.
जरा गुंतवा देवाच्या राज्यामध्ये. एक संकुचित माझं चर्च, माझी मंडळी, माझा परिवार, माझं घर, माझी मिनिस्ट्री, माझी सेवा, इथपर्यंत जो व्यक्ती पाहतो ना तो देवापासून दूर चाललेला आहे. बाहेर पण काहीतरी आहे, बाहेर पण लोकांना तृप्त करायचंय, बाहेर पण लोक वाट पाहताय, बाहेर पण लोक जखमी अवस्थेमध्ये, बाहेर पण लोक मोठ्या संकटामध्ये. श्रीमंत माणसाचा प्रॉब्लेम स्वतः पुरता विचार करणारा, आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा तो व्यक्ती बनलेला आहे. एक चर्च पुरतं मर्यादित राहू नका. तुमचं चर्च निश्चित तुमच्या चर्चला तुम्हाला पुढे न्यायचंय, पण समाजाप्रती तुमची काहीतरी बांधिलकी आहे आणि जगामध्ये असणारे दुःखित लोक त्यांची सेवा तुम्हाला करायची. कठीण कष्टामध्ये सेवा करणाऱ्या लोकांसाठी तुमचं काहीतरी बांधिलकी, या गोष्टीमध्ये तुम्हाला जागरूक राहायला पाहिजे. उधळ्या पुत्राचा विचार जो आहे तो स्वार्थी विचार आहे, तो स्वतः पुरता विचार करणारा व्यक्ती आहे. येशूच्या शिष्यांमध्ये ही समस्या होती हो. येशूनं पाहिलं की लोक भुकेले ताणे लिहून माझ्या मागे आलेले. कान देऊ नये का? आज संदेश जाताना तुमचा विचार बदलून टाकायला. आणि ते सगळे लोक त्या ठिकाणावर आल्यावर येशू शिष्यानं म्हटला, ये जरा तुम्ही यांना भाकरी द्या बरं खायला. त्या तुमच्यातल्या भाकरी. काय म्हटले माहिती शिष्य? 200 रुपयाच्या भाकरी आणल्या तरी एवढ्या न पुरणार नाही. प्रॉब्लेम 200 रुपयाच्या भाकरी नव्हता, देण्याची वृत्ती नव्हती. कोणच खिशात न काढायला तयार नाही. आज तशीच परिस्थिती आहे. संजीवन यावं म्हणून प्रार्थना करायला सगळेच उटपलेले होत. उपास धरून काय फायदा हो? उपास धरून पैसे वाचवता तुम्ही, द्यायला शिका. शिष्यानं म्हटलं द्या, त्याच्या टाका, त्या भाकरी आणा. पण यांनी नेमकं काय पाहिलं? दुसऱ्याच्या टोपल्यामध्ये पाहिलं, दुसऱ्याच्या डब्यामध्ये पाहिलं, त्या मुलाच्या डब्यामध्ये पाहिलं. आता कुठपर्यंत तुम्ही एकमेकाकडे पाहणार? कधीतरी आपला पण डबा खुला करावा, कधी आपल्या डब्यातली पण भाकर काढा, कधी दुसऱ्याला तृप्त करण्याचे विचार तुमच्यामध्ये असू द्या. अशा प्रकारचं आणि जीवन तुमच्याकडे असेल, शास्त्र सांगतं त्या पद्धती. ही स्वार्थी वृत्ती तुमच्यासाठी घातक असणार आहे, डेंजरस वृत्ती आहे. परमेश्वराचं काम करत असताना वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला काम करावं लागणार आहे. देवाचं काम म्हणजे नुसती प्रार्थना नाही. आमेन म्हणाल का जोरात? जरा जोरात आमेन म्हणावं. आमेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की धार्मिक म्हणजे काय? प्रार्थना केली म्हणजे नाही. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल देवाचं काम कशा पद्धतीचं असेल. जो देवाचं काम करतो, मत्त्याचं शुभवर्तमान 19 अध्याय 16 पासून. मत्त्याचं शुभवर्तमान 19 अध्याय 16 पासून 22 पर्यंत. नंतर पहा, कोणी एक त्याच्याकडे येऊन म्हणाला, हे गुरु, मला सर्व काळचे जीवन मिळावे म्हणून, मला सर्व काळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगलं कर्म करावे? कोणते चांगले कर्म करावं? तेव्हा त्याने त्याला म्हटले, त्यानं त्याला म्हटलं, जे चांगलं त्याविषयी मला का विचारतो? मला का विचारतोस? जो चांगला तो एकच आहे. परंतु जर तुला जीवनात जाण्याची इच्छा असली तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? तेव्हा येशूने म्हटलं, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी तू आपणावर प्रीती करतो तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहे. माझ्या ठाई अजून काय उणे आहे? काय उणे हो? येशूने त्याला म्हटलं, जर तुला पूर्ण होण्याची इच्छा असली, पूर्ण व्हायची इच्छा असेल तर जा आपल्या जवळ जे आहे ते विकून गोरगरिबांना दे. काय झालं? म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु त्या तरुणानं जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा तो खिन्न होऊन निघून गेला. कारण त्याची मालमत्ता फार होती. काय होतो? मालमत्ता फार होती. पैसा मोठा असला की देव छोटा, म्हणून पैसा छोटा करा म्हणजे देव मोठा होईल. आमेन म्हणाल का हो? आमेन. बरेच लोक पैशाला घेऊन बसलेले आहेत. दानपात्र देताना सुद्धा 5 का 10, 100 का 50 का आणि गाणं गाताना हात ढगात चाललेत वर.
प्रभु मेरा जीवन कितनी आशीषों से भरा, इसलिए कहता हूं मैं तुझसे प्यार. हे पोपटपंची बोलायला लय सोपं आहे. कितना प्यार आहे मालूम आहे. तुमचं प्रेम लक्षात ठेवा, नेहमी प्रेम. बायको सुद्धा म्हणती, अहो तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. नक्की म्हणतो, किती तू म्हणशील तेवढं प्रेम मी करतो. या नाताला तुम्ही 3000ची साडी घ्याल का. म्हणतो आपलं बजेट तेवढं नाही ग, एक 600ची घेतली तर. ती म्हणते तुमचं प्रेम माझ्याशी एवढं. देवाला दाखवताना मात्र आमचं प्रेम असंच आहे. प्रार्थना, दहाज्ञा. हा, खून करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटी साक्ष देत नाही, सगळं करतो. बायबल वाचन, प्रार्थना, क्वायर प्रॅक्टिस, सगळं सगळं. कोणतं म्हणल तिथं मीटिंग. पहिला वक्ता सुद्धा आता नाव घेऊन बोला, सिस्टर तुम्ही नाही का आलं, तुम्ही नाही आला तर मीटिंग होत नाही, तुम्ही हजर पाहिजे. सगळीकडे ओळखायला लागलेले आहेत सगळे. फोन करून सांगतात आमचं कन्व्हेन्शन आहे, या बरं का. ते हजर तिथं हात करत हाय बरं का. तो म्हणतो दे बरं आता. दे म्हटलं की मागच्या मागून बोल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जरा जोरात हालेलुया म्हणावं. हालेलुया. धार्मिकता ही दाखवावीच लागती प्रियानो. आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाची धार्मिकता देव तपासतो. किती स्वार्थी वृत्ती तुमच्यामध्ये आहे. त्याने पाहिलं, अगदी आला प्रभू स्वर्ग राज्य मला मिळावं म्हणून काय केलं पाहिजे. येशूनं सगळं सांगायला सुरू, बायबल काढून दाखवला. हो हे सगळे बरं का माझ्याकडे. मला माहिती होतं हे वचन. आमच्या चर्चमध्ये एक होता, आता नाही येतो. मी त्याच्या घरी व्हिजिटिंगला गेलो. पास्टर तुम्ही जो उपदेश करणार ना, रात्रीच देव मला दाखवायचा आणि सकाळी तुम्ही बोलल्यावर सगळे वचन माझ्याकडे. अरे वा, तू सोलापुरात पाहिजे होतं उपदेश करायला, मला कशाला बोलवलं देवाने इथं. सगळं केलं. आणि ज्या देवाचा द्यायच्या विषयी एखादा उपदेश झाला, तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर हो, पण शास्त्रात असं लिहिलंय देवा प्रत्येकानं आपल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावं. तुझ्या मनात ठरत नाही म्हणून तर देवाने एक नियम दिलेला आहे, 10वा भाग पण द्यायचा आणि याच्या व्यतिरिक्त जास्तीचं, याच्या व्यतिरिक्त जास्तीचं. स्वार्थी वृत्तीनं जगू नका. जर तुमच्यामध्ये तो स्वार्थ असेल ना, तर ती स्वार्थी वृत्ती तुम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे. जसं येशूकडे आलेला तरुण, भावना स्वच्छ आहे, अतिशय चांगली भावना आहे. भावना काय, मला स्वर्गामध्ये पोचायचंय. आज स्वर्गाच्या राज्यात सगळ्यालाच पोचायचंय. पण प्रॉब्लेम काय, बायबल सांगतं, येशू शिष्यांकडे पाहून म्हटलं, अरे उंटाला सुईच्या नाकातनं जाणं सोपं आहे, पण श्रीमंताचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणंच कठीण आहे. का, हे सगळं सोडतील पण द्या म्हटलं तर चर्च पण सोडतील. हालेलुया, प्रार्थनेला यायचं पण सोडतील. त्याला म्हटलं ना तंबाखू सोडा, तंबाखू सोडतो. अजून काय सोडू, त्याला म्हटलं ना मारामारी सोडा, मारामारी पण सोडतो. अजून काय सोडू पळत साहेब, आणि त्याच्यानंतर कुणाशी भांडण करू नका, ते पण सोडलं. आणखीन काय करू, आणि तुम्ही साधे कपडे घाला, साधे पण कपडे. आता देवाला द्या बरं, देवाला द्या. मग माझं म्हातार पण कसं होईल. जो देवाला देतो देव त्याची तरतूद करून ठेवतो. प्रियांनो, माझी पणजी या सोलापूरमध्ये हेडमास्तर नव्हती. मी फार वर्षापूर्वी, मला वाटतं 31 वर्षाखाली मी इकडे यायचो. 20 पण लहान होतो शाळेला जात असताना. 40 रुपये तिला पेन्शन होती आणि 40 रुपये पेन्शनसाठी पुण्यावरून तिकडे यायची. पण मला चांगलं आठवतं, ज्यावेळेस तिला रिटायर झाली, रिटायर झाल्यावर तिला काहीतरी 8-10 हजार, म्हणजे 20-30 वर्षाखालची गोष्ट आहे, 10-15 हजार अशी काहीतरी तिला मिळाली. ती चर्च मध्ये गेली, म्हटली मुलांसाठी सगळं दिलं, आतापर्यंत सगळं खर्च केलं, सगळी मुलं बाद झाली, काही उपयोग नाही त्यांचा, म्हणून तिने सगळी रक्कम नेऊन चर्च मध्ये टाकली. आणि ती मुलं तिला भाड्याला लागले बाहेर. त्या पाळकाला पण म्हणले, आमच्या आईने जे टाकले ते आम्हाला रिटर्न द्या. दारुडे होते ते देऊन टाका म्हटले आम्हाला. ते म्हटले नाही, एकदा दानकोशात आल्यावर देता येत नाही. आणि मग तिला भांड, तुझं म्हातार पण कसं होणार आहे, 40 रुपये पेन्शन मध्ये तुझं काय होणार आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, राणी सारखी जगत होती, राणी सारखीच मेली. प्रियानो, हालेलुया. तिनं नाही विचार केला. ती म्हटली, ज्या देवानं मला पाठवलं ना त्याच्याकडे टाकते, मला माहिती तुम्हाला वाढवेल, तुम्हाला घडवेल. स्वार्थी वृत्ती कधीच राहू देऊ नका. जे प्रभूसाठी करायचं ते कधीच माघार घेऊ नका. अब्राम वेदीवरती इसाकाला देत असताना त्यानं स्वार्थी वृत्ती ठेवली नाही. कदाचित मी नाही का, कदाचित असं म्हटलं असता, इसाकाला देण्याच्या ऐवजी इस्माईल देऊ का प्रभू,
म्हणू शकला असता नाही का, देवा तुझं मागणं काही चुकलं का, तुला इस्माईल मागायच्या ऐवजी इसाक मागितला का, मी इस्माईल देतो ना प्रभू, इस्माईल देतो. इस्माईल नको, त्याला इसाक जे मागतो तेच द्या. आमेन म्हणाल का? आमेन. तुमच्या चर्चसाठी तुम्ही करता, थोडस बाहेर जाऊन करा, काहीतरी वेगळं करा, याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद आहे. तुम्हाला माहिती का, माझ्या मंडळीमध्ये मी लोकांना ते शिकवतो. मी का आशीर्वादित आहे, मला सगळ्या गरजा माझ्या भागवल्या जातात, मला कोणत्याच गोष्टीची कमतरता राहत नाही. प्रत्येक गोष्ट मी मागितली की माझ्याकडे हजर होती. याचं कारण आहे, मंडळीतल्या लोकांना सांगतो, इथं तर तुम्ही मग देताच. जर जीजस इंडिया आमच्याकडे दिसत नाही, पण त्यांना सांगतो जीजस इंडियाच नाही, अशा कितीतरी संस्था तिथं आल्यावर मी पहिले म्हणतो जा द्या. का? कारण याच्यामुळे माझे आशीर्वाद आलेले आहेत. तुमची ही मंडळी बाहेर देत नाही, त्याच्यामुळे देव मला आशीर्वादित करत नाही. तुम्ही त्या लोकांना आशीर्वादित करा. आशीर्वादित होण्याचा मार्गच कोणता, की तुम्ही द्या. पण स्वार्थी वृत्ती जर मी म्हटलं नाही तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी लोकांना नेहमी सांगतो, काही लोक येतात एक काम करणं पाळायचंय, तुमच्याकडनं तुम्ही डोनेशन तुमच्या नाही हो, तुम्ही स्वतः या. कदाचित ते मी जमा केलं, मी मोजलं तर माझ्या मनात मोईल, एवढं कशाला यांना द्यायचं. मग मी काय म्हणतो, हे सगळं मी नेहमी ते बंद करतो, नाही तुम्ही या हो, मला ते जमा करून देणं काय अवघड नाही. त्यानं तुम्ही येऊन बघा, आणि जे तुम्हाला देतात ना, त्या पुष्कळातले लोक माझ्याकडे पिशव्या, बाळासाहेब आमचे हे डबे जमा काय, ते आल्यावर द्या, माझ्याकडे देऊ नका. का? मला माहितीये जे दिलं ना याचं प्रतिफळ देव त्यांना देणार आहे. लक्षात ठेवा, परमेश्वरासाठी वृत्ती तुमच्याकडे स्वार्थी असू देऊ नका. उदया पुत्र आपल्या स्वार्थी वृत्तीनं एवढा भारावून गेला की त्याला बाहेरचं जग समजायला तयार नाहीये. तुमचं जग म्हणजे तुमचं चर्च नाही, चर्चच्या पलीकडे तुमचं एक जग आहे, जिथं लोक काहीतरी गरीब आहे, जिथं लोक भुकेले आहेत, जिथं लोकांच्या अंगावरती कपडे नाही, जिथं कोणीतरी गरजवंत आहे. आणि त्या बाहेरच्या जगामध्ये डोकवा, जसं श्रीमंत माणसानं डोकावलं नाही. कान देऊ नाही का, तुमचा पैसा देवानं तुमच्यासाठी दिलेला नाही. आमेन म्हणाला का जोरात? आमेन. जरा जोरात म्हणा आमेन. आमेन. हा जोरात म्हणा आमेन. हा, उद्या तुम्ही नाही आला तरी चालेल, पण आज ऐका, हा पैसा देवानं तुमच्यासाठी दिलेला नाही. मग कशासाठी? तो म्हणतो की मला पाहायचंय हा तुझ्यासाठी वापरतो का तू लोकांसाठी वापरतो? कोणासाठी वापरत आहे? मला एक मीटिंग चांगली आठवत होती. एक ज्यांनी भरवलं तो आला, म्हटलं रडायला लागला, पास्टर मीटिंग भरवली, आता काहीच नाही चर्च, ते मीटिंगचा खर्च, मला जाताना कर्ज होईल का भीती वाटायला लागली, काहीतरी करा. अरे म्हटलं कशाला घाबरतो, ज्या देवानं तुला बोलवलं तो किती मोठा आहे. बोलवलं, चल इकडे. आणि त्या दिवशी सांगितलं, एक उपदेश दिला, म्हटलं लोकांना सांगितलं, आवाहन केलं. आणि त्या दिवशी नेमकं पाकिटात मी सगळे पेट्रोलचे, म्हणजे कुणी मारल म्हणून पेट्रोलचे पैसे बिसे सगळे भरले आणि पाकिट फुल करून मी तिथे गेलो. आणि तेवढ्यात देवाने सांगितलं तुला आता याच्यावर बोलायचं. आणि बोलायला लागलो. पहिलं सगळं पाकिट मी त्याच्यात टाकून दिलं. म्हटलं माझी गरज आहे, मला जाताना पैसे नाहीत, पण मी याच्यात टाकतो. ते पाकिट टाकलं आणि लोकांना सांगितलं आज तुमच्याकडे पण चॅलेंज आहे, तुमच्याकडे आव्हान आहे, तुम्ही जेवढं आणलं त्याच्यामध्ये टाका. मग कुणी दागिने टाकले आणि कुणी त्यांचे पगाराची सगळी रक्कम तिथं टाकली. आणि त्यांना सांगितलं की का टाका, आणि त्याच्यात एक चिठ्ठी पण लिहा जी तुमची गरज होती, आणि त्या गरजेसहित ती चिठ्ठी पण टाका आणि ती रक्कम पण टाका. आणि तुम्ही आज दाखवून द्या की तुम्ही देवावरती अधिक प्रेम करत आहात. मी पण टाकलं. आणि मी टाकता टाकता एक चिठ्ठी टाकली. ती मला एका पास्टरला मला गाडी द्यायची होती. आणि गाडी देताना मी म्हटलं होतं ज्यास माझ्याकडे गाडी येईल त्यास माझी गाडी मी त्या पास्टरला देईल. आणि म्हटलं प्रभू हे टाकतो चिठ्ठी मी, आणि ते पाकिट पण टाकलं, चिठ्ठी पण टाकली. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती का, मी रिकामा झालो. आणि मग त्या ठिकाणामध्ये मला जाण्याकडे गाडीमध्ये घालायला पेट्रोलला पैसे पण नव्हते. आणि मोठ्या प्रश्नामध्ये म्हटलं उपदेश तर भारी केला, लोकांना पण टाकायला लावले, आणि ज्यानं भरवली तो पण खुश झाला, आणि पैसे भरपूर आले. आणि म्हटलं आता माझं काय? म्हटलं प्रभू आता माझा खिसा रिकामा, आणि मी तर त्या ठिकाणात माझ्याकडे काही नाही. आणि मीटिंग संपेपर्यंत मला जाता येता काही लागलं नाही. आणि मीटिंग संपायच्या दिवशी बरोबर एक बहीण आली आणि तिने सांगितलं तुमचा संदेश मला इतका आशीर्वादित झाला. आणि मग तिने आणून एक पाकिट माझ्या हातामध्ये दिलं, आणि जेवढं पेट्रोलला पाहिजे तेवढंच मिळालं. आणि मी घरी गेलो. घरी पोहोचल्यावरती ज्या गाडीची मला गरज होती, आमच्या चर्चमध्ये एक बहीण आली आणि त्या बहिणीनं 70,000 रुपयाची एक नवीन टू व्हीलर मला दिली. का? कारण ज्यास तुम्ही प्रभूला देता त्यास प्रभू तुमच्या निस्वार्थीपणाची दाद तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक गोष्ट निश्चित ठेवा, स्वार्थी वृत्तीनं कधी सेवा करू नका. स्वार्थी वृत्तीनं धार्मिक
जीवन जगू नका. स्वार्थी वृत्तीनं तुम्ही हातातले आशीर्वाद घालवून टाकणार आहात. उधळ्या पुत्र मी, माझं, माझ्या बापाचं. श्रीमंत मनुष्य स्वतःसाठी जगला, ख्याली खुशालीत राहिला, उंची वस्त्र घालून तो मरून गेला. कान देऊ नाही का? कितीही चांगलं वस्त्र घातलं, कब्रस्तान मध्ये टाकताना किती भारी वस्त्र असलं तरी वाळवीच खाते. Praise Lord. आणि तो श्रीमंत माणूस किती पण भारी वस्त्र घालताना कधी कधी ते जन्मभर त्या बापाला कधी चांगले कपडे देत नाही, मरताना सूट घालून मग कोंबतात त्याच्यात पेटीमध्ये. नाही, बापाची फार इच्छा होती आणि सूट घालूनच त्यांनी मग जिवंत असताना घातला तर फायदा. आता कोण बघणार आहे? ते किड्यात बदले. आता आई त्या ठिकाणामध्ये आणि तिने दागिने कधी घातले नाही. एक पोरगा प्रेतावर पडून पडून अहो आईच्या कानात घाला, आईच्या कानात घाला म्हणे. काय आईच्या कानात घालून ते खाली जाऊन पडणार आहे? तो जो खड्डा खोदणार आहे ना, त्याच्या लक्षात आलं तर तू बाहेर जाशील, तो खड्डा खोदून काढून कानातलं परत उरबडून घेईल. जिवंत आहे तोपर्यंत एकमेकाच्या उपयोगाला पडा, तोपर्यंत उपयोगाला या. एकदा मेल्यावर तुमचं प्रेम संपतं, सगळं काही संपतं. किती पण भारी खा, किती पण भारी वस्त्र घाला, किती पण भारी जीवन जगा, पण मेल्यानंतर तुमच्या हातामध्ये काही राहत नाही. बायबल सांगतो तो मेला आणि त्याला नरकामध्ये पडावं लागलं. आणि हा मनुष्य दुःख भोगत भोगत, मला माहिती कित्येक लोकांनी दुःखाचा विडा उचललेला आहे. दुःख भोगत भोगत आपलं आयुष्य जगत आहे. कित्येक सेवकांकडे मी पाहिलं, आज कित्येक सेवकांना मी भेटतो. एका सेवकानं सांगितलं, पास्टर प्रार्थनेला गेलो, नदीला पूर आला, एसटी मला म्हटला पलीकडे जाता येणार नाही, गेलो तर माझी एसटी पण वाहून जाईल. एक व्यक्तीनं मला प्रार्थनेला बोलवलं होतं आणि म्हटलं की मला मोठा प्रश्न पडला, आता जर मी गेलो नाही तर माझ्या बरोबरचा सहकारी पाळक म्हटला पास्टर आपण नंतर जाऊ. तो म्हटला नाही रे, कदाचित आज रात्री याच पुरामध्ये आपण वाहून गेलो, मेलो तर त्या व्यक्तीचं तारण होणार नाही, तो व्यक्ती देवापासून. तो म्हटला पास्टर कपडे काढून पोहत पोहत आम्ही गेलो, त्याला सुवार्ता सांगितली, परत माघारी आलो, त्या व्यक्तीचं तारण तर झालं. आणि तो सांगताना म्हटला, आणि तो भिल्ल जातीचा होता, आणि तो म्हटला एवढं सगळं करताना माझी छाती आनंदाने भरून येत आहे. तो म्हटला मी त्या व्यक्तीचं तारण केलं, याच्यामध्ये मला समाधान आहे. जगात कठीण सेवा करणारे लोक आहे, त्यांच्यासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी असू द्या प्रियांनो. बस झालं स्वतःच्या साठी जगणं. या ग्राउंडवर खुर्चीवरती बसून देवाचं वचन ऐकणं खूप सोपं आहे, पण पावलो आणि शेकडो मैल चालत जाऊन देवाचं वचन सांगणं फार कठीण आहे. तुम्ही पोहोचू शकत नसाल, पण तुमचे पैसे तिथं पोहोचू शकतील. कदाचित ती वृत्ती तुमच्यामध्ये असू द्या, जाऊ द्या कुठेतरी, ते वचन पोहोचू द्या लोकांपर्यंत. फार सुंदर उपक्रम जीजस इंडिया टीव्हीच्या माध्यमातून मला अतिशय आनंद होत आहे. पुष्कळ लोक, मला चांगलं आठवतं की एकदा फोन केला एक व्यक्तीने, तो म्हटला माझं कुटुंबाने मी सगळं घेऊन आत्महत्या करणार आहोत, सगळा परिवार, एवढं संकटामध्ये आम्ही आहोत, जगण्याची इच्छा संपून गेलेली आहे, एवढे प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये आहे. एवढ्या त्या विशालने थोडंसं काउन्सिलिंग केलं, मी नव्हतो फोनवरती, तोच बोलत होता. आणि बोलता बोलता त्याला असं काही देवाचं वचन सांगितलं. 15 दिवसांनी फोन आला आणि त्याने सांगितलं खरंच तुम्ही त्या दिवशी जर देवाचं वचन आणि आम्हाला ऐकवलं नसतं, टीव्हीवरून आम्ही देवाचं वचन ऐकत होतो, इतकं समाधान, इतकं सांत्वन की विचारच बदलून गेलेले आहेत. आणि याला पोचण्यासाठी लागतो काहीतरी. जस तुम्ही ते पेरताना, या पेरलेल्या पैशातलं मरणारे लोक प्रभूकडे वळले जातात. प्रियांनो, स्वार्थी वृत्ती आमच्यामध्ये असू देऊ नका. देवाच्या राज्यामध्ये पेरताना, जस पेरतो ना, उधळ्या पुत्र स्वतःसाठी जगणारा व्यक्ती, स्वार्थी वृत्ती, मला दे. आज कित्येक लोक मला दे या भावनेतच त्यांच्या प्रार्थना आहेत. फक्त प्रभू मला दे, मला पाहिजे, मला दे, मला आशीर्वादित कर. एक सिंगर, त्या सिंगरनं आणि त्या सिंगरच्या ह्याच्यावर एकाने कॉमेंट टाकली, तुमच्या गाण्याने मी खूप आशीर्वादित झालो. तो सिंगर तिथं कॉमेंट करत, आता तू आशीर्वादित झाला, मला कधी आशीर्वादित करणार आहे? म्हणजे तू मला दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला एका व्यक्तीने फोन केला, म्हणजे पास्टर तुमच्या उपदेशाने मी फार प्रभावित झाले आणि मला तुम्हाला काहीतरी द्यायचं. मी म्हटलं मला प्रभूने भरपूर दिलेलं आहे, एक काम कर, तिथं जे गरीब चर्च आहे ना त्याला तू दे का, कारण त्याला दिलं तर मी आशीर्वादित होणार आहे. ज्याच्यामध्ये ही भावना नाही ना, तो व्यक्ती खाली चाललेला आहे. खाली चालल्यात मंडळ्या, खाली
चाललेत आध्यात्मिक जीवनामध्ये लोक. चर्चची ताकद वाढली पण स्वार्थी प्रसाराची ताकद कमी झालेली. चर्च श्रीमंत झालेले आहेत. शोकांतिका आहे. आम्ही म्हणतो त्यांची मिनिस्ट्री वाढली. नाही हो, तशी मिनिस्ट्री वाढणार नाही. माझ्याकडे 4 व्हीलर आहे म्हणजे माझी मिनिस्ट्री वाढली नाही. कधी कधी मला बघून ते वाईट वाटतं. ती माझी गरज आहे, मला जाणं येणे मीटिंग साठी आवश्यक आहे. परंतु कधी कधी मला असं वाटतं ते लोक 40-40 किलोमीटर, मी पाहिलं त्यांची सेवा, ते म्हणजे 40 किलोमीटर पर्यंत आम्ही चालत चालत जाऊन एक परिवाराला सुवार्ता सांगतो. किती कठीण आहे. पोहोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, वचन पोहोचलं पाहिजे. आणि करत असताना आम्ही अशा पद्धतीने जगावं की आमच्यामध्ये मीपणा कुठला राहता कामा नये. देवाचं राज्य वाढावं. मी पुन्हा तुम्हाला सांगेन, एक सेवक जगवण्याची ताकद ठेवा प्रियानो. एक सेवक जगवण्याची ताकद ठेवा. एक मंडळी पुढे जाण्याची ताकद ठेवा. सेवा वाढण्याची ताकद ठेवा. तुमचं चर्च वाढतं पण असे कितीतरी चर्च आहेत, असे कितीतरी सेवक आहेत की त्या सेवकांची सेवा वाढण्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी नाही, पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी जा. जसं आम्ही पाहतो फोडानं भरलेला लाजरस, फोडानं भरून गेलेला आहे. नाही त्यांच्याकडे पाहणारं कोणी, पण एक नजर त्यांच्याकडे टाका. म्हणून येशू म्हटला, अर्जस मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलंस, मी उघडा होतो त्यास तुम्हाला वस्त्र दिलं, निरश्रित होतो त्यास तुम्हाला घरामध्ये आणलं. आणि तो म्हणतो एका लहानाला करशील तर ते मला केल्यासारखं आहे. कोणत्या पायरीवरती तुम्ही आहात? सेल्फिशनेस, स्वार्थी वृत्ती. जरा माग उलगडून पहा, किती लोकांना तुम्ही मदत केलेली आहे, किती लोकांना तुम्ही दिलेलं आहे, किती लोकांसाठी तुम्ही काहीतरी केलेलं आहे. प्रार्थना करणं सोपं आहे, जे त्या तरुणानं केलं. स्वर्गराज्य मिळावून का 10 आज्ञा पाळल्या, मग म्हटलं सगळं देऊन आता माझ्या मागे ये. आणि बायबल सांगतो तो म्लान झाला आणि परत माघारी गेला. देण्याची वृत्ती जी असते तिथेच लोक माघारी जातात. आणि आता नुसत्या प्रार्थना करणं बंद करा. देवाला प्रार्थना करणारे भरपूर लोक आहेत. प्रार्थना ही तुमची गरज आहे. जसं हवा खाऊन माणूस जगत नाही, लक्षात ठेवा. हवा खाऊन माणूस जगतं का? पण हवा खावीच लागते. आम्ही म्हणतो हवा खातो, मग भूक कशाला लागते? तसं प्रार्थना ही तुमची हवा आहे, ती तुम्हाला पाहिजेच. पण जेवणाची पण गरज आहे. आणि ते जेवण म्हणजे काय? मग येशू म्हटलं आहे नाही ते गरीबाला देऊन माझ्या मागे ये, हे माझं अन्न आहे. जे उधळ्या पुत्राच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो. जक्कयाच्या घरामध्ये येशू गेला आणि जक्कय काय म्हणतो, मी कुणाचं कुभांड न घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. आणि प्रभू तिथं तृप्त झाला. जेवायला बोलवलं होतं, पण हे वाक्य ऐकल्याबरोबर तो तृप्त झाला. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. तुमची प्रार्थना, तुमची आराधना, कान देऊ नाही का? प्रार्थना तुमचं एका ठिकाणात जेवणामधलं एक लिंबू असेल, इकडे लोणचं असेल, इकडं तुमचं आणि काय म्हणतात त्याला सॅलड असेल, हे सगळं आराधना, प्रार्थना. आणि तुम्ही वाजवता ती वाद्य, हे सगळे. पण हे खाऊन तृप्त होतं का? मेनू काय, जेवण काय? आम्ही म्हणतो नाही लोणचं आहे, पापड आहे, आमक. अहो मेनू काय? मेनू तर देणं आहे हो. गरीबाला देणं, गरजवंताला देणं, तेच नाही. बाकीचं लोणचं आहे का? मी काय करतो? मी चर्चला जातो, मी प्रार्थना. अरे हे मेनू नाही. मेनू कोणतं? त्या तरुणाला येशूने सांगितलं आहे नाही ते गरीबाला देणं माझ्या मागे. आणि मेनू ऐकल्याबरोबर तो गायब. नाही का? जेवायला बोलवलं तिथे, काय हो जेवण? लग्नामध्ये सांगितलं काय नाही हो, वांग्याची भाजी चपाती आहे. अर्धे निम्मे तर पाकिट खिशात घालून घरी जातात. त्यांना काय द्यायचं एवढ्या मोठ्याला? कारण मेनू तसाच आहे. आणि येशू पण आमच्याकडे येतो, सगळं लोणचं, पापड, आमक तमक, आराधना एवढी सुंदर, सगळं 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 छान. आणि लोक नाचत एवढ्या मारताय. आणि मेनू काय? द्यायच्या टायमाला फाटक्या नोटा, चिल्लर आतमध्ये पडते. आणि एवढं करून प्रभूला देण्याच्या बाबतीमध्ये लोक काहीच नाही. आणि देव म्हणतो यांच्याकडे काय थांबायचं, हे काही आशीर्वाद न देता निघून गेलेलं बरं. स्वार्थी वृत्ती. देवाच्या लोकांना विचार बदला. आजपासून एक निर्णय घ्या, स्वतःसाठी मी जगलो पण एक दिवशी जगता जगता मरणार आहे. मरण कोणाला चुकणार नाही. माहित नाही आज उपदेश केला पण रात्री झटकावून मरू शकतो. मरण हे अंतिम सत्य आहे, ते कुणालाच चुकणार नाही. पण प्रश्न तोच आहे
मेल्यावरती माझ्या स्वार्थी वृत्तीमुळं माझं स्वर्ग तर अडत नाही ना. जगताना फार मोठ्या जीवनाचा विचार करू नका. मला माहिती लोक धन का साठवतात माहिती का, त्यांना असं वाटतं मी फार वर्ष जगणार आहे. नरेंद्र मोदींनी त्याच्यासाठी किती पैसा जमा केला माहिती का, 1 रुपया तुम्ही भरा दर महिन्याला आणि तुम्हाला 1 लाखाचा विमा. मरणारच नाही तर मिळणार कुठनं. दर महिन्याला 1 लाख रुपये, वर्षाला 12 रुपये भरले, 100 कोटी गुणिले 12, 125 कोटी गुणिले 12 किती होतात बघा. ते मेल्यावर एवढे मरणार आहेत का एक साथ, आणि मेले तरी मिळणार आहेत का. पण त्यांनी बरोबर ते काढलेले आहेत. लांबचा विचार करून म्हणतो 1 लाखाचा विमा मिळणार, रुपया दिला तर काय होतं, रुपया दिला तर काय होतं. सगळे लोक तिथं देऊन बसलेले, पण प्रत्यक्षात हातात काहीच मिळणार नाही. जीवनाचा विचार एवढ्या लांब पर्यंत करू नका. जीवनाच्या पलीकडचा विचार करा. आज रात्री मी मेलो, पण मरताना स्वार्थी वृत्ती घेऊन जर मी मेलो, एवढं सुंदर स्वर्ग राज्य जाणार आहे. जो व्यक्ती एका रात्रीचा विचार करतो ना, तो व्यक्ती धार्मिक बनतो. प्रियानो, जर एका रात्रीचा विचार केला, आज प्रभू जर गेला, येशू जर माझ्या घरात आज गेला, एवढी संपत्ती मिळवली, ऐवत तर त्याचा उपयोग काय म्हणतो. म्हटला कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य पण गरीबाला देऊन टाकतो. अहो सगळं संपणार आहे, पण तरी सुद्धा त्यानं देण्याचा करार केला का, कारण त्याला ठाऊक आहे प्रभू मिळवला तर जीवनातली सगळ्यात मोठी गोष्ट मिळवली. उधळ्या पुत्रानं बाप पण घालवला, घर पण घालवलं, सगळं काही घालवलं. कदाचित आज रात्री स्वार्थी वृत्तीमुळे तुम्ही देवाचं राज्य घालवाल. किती लोकांना असं वाटतं देवाच्या राज्यामध्ये टिकावं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वार्थी वृत्ती काढून टाका. इथून पुढे जाताना तुमच्या परिवारात, तुमच्या मंडळीत, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये स्वार्थाचा लवलेश सुद्धा कधी असू देऊ नको. देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, नतमस्तक होऊया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. उधळ्या पुत्राचं पतनाच्या 7 पायऱ्यांमधल्या 2 पायऱ्या आम्ही पाहिल्या. सेल्फ विल. आज रात्री विचार करूया, आज किती लोक आम्ही स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगत आलेलो आहोत. आठवूया एक एक गोष्ट. प्रभूने अनेक गोष्टी मला समजावून सांगितल्या, परंतु मी देवाची इच्छा जाणण्याच्या ऐवजी प्रत्येक ठिकाणी माझी इच्छा पूर्ण केली. काय त्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाईट वाटत आहे का? मला काय आवडतं, मला काय पसंत आहे. कित्येक वेळा देव तुम्हाला निनवेला जा म्हटलं, तुम्ही तार्शिशला गेला. कित्येक वेळा प्रभूने त्याची इच्छा सांगितली की तुझा इसाक त्या वेदीवरती अर्पण कर, जे तुला पसंत पडतं त्या वेदीवरती अर्पण कर. परंतु मी मला पसंत पडतं ते कधीच वेदीवरती अर्पण केलं नाही. आज रात्री त्या वेदीवरती अर्पण करण्याची एक सुंदर संधी आहे, जी मला पसंत पडतं. कदाचित तो राग असेल, मला आवडतो. कदाचित तो लोभ असेल, व्यसन असेल, ज्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. कदाचित तुमचा तो एखादा स्वभाव असेल. परंतु आज रात्री त्या वेदीवरती त्याला अर्पण करू आणि प्रभू सारखं म्हणूया, येशू सारखं म्हणूया, प्रभू माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे जगायला मला शिकव. स्वार्थी वृत्तीनं तुम्ही आतापर्यंत जगत आलेला असाल. तुमच्या परिवारामध्ये तुम्ही फक्त तुमचेच विचार लोकांवरती लादले असेल. कधी कोणाच्या भावनेची किंमत केली नाही, कधी कोणाच्या विचारांची किंमत केली नाही. तुम्ही स्वतःसाठी जगला. कधीतरी तुमच्याकडे भरपूर होतं, परंतु तुम्हाला देण्याची कधी इच्छा झाली नाही. काही गरजवंत तुमच्या घरामध्ये आले, प्रभूने त्यांना पाठवलं होतं, प्रभूची इच्छा होती त्यांची गरज तुम्ही भागवावी, परंतु तरी सुद्धा तुम्ही त्यांची गरज भागवली नाही. आणि प्रभूने तुमच्यातली स्वार्थी वृत्ती पाहिली आणि तो किती खिन्न कष्टी झाला असेल. तो म्हटला, मी तुम्हाला दिलं यासाठी की तुम्ही व्यापार करावा, पण तुम्ही स्वतःसाठी जगला. आज रात्री ते काढून टाकूया. आपले हात उंच करून देवाला या गोष्टीची क्षमा मागू आणि प्रभूला म्हणू, प्रभू मला बदल, मला आतून बदल. या मीटिंग आम्हाला आणि कुठल्याही प्रकारे बदलून टाकणाऱ्या मीटिंग असणार आहे. या मीटिंग आमचे विचार, आमची आध्यात्मिक पातळी वर करणाऱ्या मीटिंग असणार आहे. आणि मी म्हणूया, प्रभू या मीटिंगच्या द्वारे माझं आत्मिक जीवन अशा पद्धतीचं बनव, अशा प्रकारची माझी रचना कर की खरोखर मी तुझ्या जवळ असावं, तुझ्या जवळ असावं, मी जवळ असावा.
आपले हात उंच करून देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. धन्यवाद. प्रभूशी बोलायला सुरुवात करा. धन्यवाद प्रभू. कोणी तसं जाऊ नका, Thank you, Jesus. कोणी तसं जाऊ नका. धन्यवाद येशू, तू आम्हाशी बोलत राहा प्रभूशी. धन्यवाद तुझ्या एकेका कृपेचा. गोष्टीबद्दल खंत व्यक्त करा, दुःख Oh, व्यक्त thank you, करा. Jesus, तू बोल. प्रभूला म्हणा, प्रभू माझ्यातले विचार काढून Oh, तू टाक. सत्य जसा तो तरुण ओ तू मला दुरुस्त 10 कर. आज्ञा पाळणारा तरुण होता, पण एका गोष्टीची उणीव त्याच्यामध्ये होती, स्वार्थी वृत्ती. स्वार्थी वृत्ती किती घातक आहे. धार्मिक लोकांमध्ये या प्रकारची वृत्ती असता कामा नये. आज प्रभूला म्हणा, मला ते अंतःकरण दे, जसं ख्रिस्ताने निस्वार्थीपणानं सगळं आपला प्राण देहाव त्या देह त्या वधस्तंभावरती त्यागला आणि त्यानं दाखवून दिलं खरं प्रेम, खरं खरं असणारं निस्वार्थी प्रकारचं जीवन कसलंय आणि तो जगला. तसं जीवन प्रभूकडे मागा. सगळेजण प्रभूला म्हणतील, प्रभू मला तसं बनव. एक दिवस माझ्याकडे असा येऊ दे की तुला देण्यासाठी माझ्याकडे काय नसेल, त्यास मी विचारावं, प्रभू आता तुला काय देऊ. जसं विधवेनं निस्वार्थीपणे आपल्या उत्पन्नाचं सर्वस्व प्रभूला अर्पण केलं, जसं अब्रामानं इसाकाला वेदीवरती अर्पण केलं निस्वार्थीपणानं, तो म्हटला प्रभूची इच्छा असेल तर देऊन टाकतो. Yes, Jesus. मागूया प्रभूला तसं, बोलूया. Worship you, Jesus. थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपले नेत्र बंद ठेवतील. त्या देवाची आराधना करूया या विश्वासाने का आज तो आम्हाशी बोललेला आहे, त्याचा अनुग्रह या ठिकाणामध्ये आहे. ओ थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, पिछला सब भूल कर येस जीसस. मैं आगे दौड़ा चलूं, येस जीसस. जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं. पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं कि मैं पाऊं उससे पुरस्कार. दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए तू मेरा प्रभु. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए तू मेरा प्रभु. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. का मकसद तू है, मेरे जीवन का कारण तू है. गाऊया सर्व मिळून. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीवन का कारण तू है. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए तू मेरा प्रभु. तू मेरा प्रभु. देवाजवळ जाऊ आणि प्रभूशी करार करू, पक्क करूया. हे सर्व समर्थ देवा, नम्र भावे आम्ही तुझ्या समोर येत आहोत. आमचं समर्पण आम्ही नव्याने तुला करतो राजा. उधळ्या पुत्राच्या दाखल्याच्या द्वारे तुमची अवस्था मला समजावून सांगितली. हो परमेश्वर. जे वरून दिसतं तसं नाही, आतमध्ये चाललेल्या गोष्टी तुझ्या वचनाच्या द्वारे रहस्याच्या रूपाने तो मला प्रगट करतो देवा. जे धार्मिक जीवनाची व्याख्या आम्ही करून ठेवलेली आहे, जी चाकोरी आम्ही जगत आहोत, ती चाकोरी नाही. 10 आज्ञा पाळणं, शास्त्रातली वचन मनन करणं, त्याच्या पलीकडे पण एक धार्मिक जीवन आहे. येस फादर. आणि प्रभू आज ते आम्हाला तू शिकवलंस. होय माझ्या पित्या.
आज तुझ्या वचनातनं तर मला दाखवून दिलं की स्वार्थी वृत्ती आमच्यामध्ये किती ठासून भरलेली आहे. येस जीसस. ऐकलंय तुझं वचन, होय माझ्या पित्या. परंतु जगणं देवासाठी असतं, जगणं एकमेकासाठी असतं. येस जीसस. कोणी बंडी मागितली तर सदरा दे, एक कोस नेलं तर 2 कोस जा, त्याच्यामध्ये माघार घेऊ नकोस. एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर. जे आहे नाही ते विकून गरजवंताला दे. येस जीसस. किती सुंदर शिक्षण आहे. थँक्यू फादर. पण आम्ही तर आमच्या धार्मिक जीवनाची चाकोरी तयार करून ठेवली, चर्चला जाणं, वचन वाचणं, परंतु अवतीभोवतीच्या जगाचा विचार आम्ही कधीच केला नाही. होय माझ्या पित्या. आज श्रीमंत माणसाच्या दाखल्याच्या द्वारे ज्या स्वार्थी वृत्तीनं झपाटून एक दिवशी तो मेला, परंतु नरकामध्ये गेला. होय माझ्या पित्या. आमच्यासाठी तर स्वर्ग केलेला आहे, थँक्यू जीसस. परंतु आमची वृत्ती, आमचं विचार आम्हाला त्या नरकाकडे घेऊन चालली, याची कधी जाणीव पण आम्हाला झाली नाही. येस जीसस. आजपर्यंत आम्ही स्वतःसाठी खूप जगलो, येस फादर. खूप जगलो. येस जीसस. किळस येऊ लागली या जीवनाची, येस फादर. तिरस्कार वाटू लागलेल्या या जीवनाचा, होय माझ्या प्रभू. तुच्छता वाटू लागली आमच्या विचारांची. होय माझ्या बापा. परंतु आज या जमावाला जरी थोडके असतील तरी तो असं बदलून टाक देवा. हे शहर एक धार्मिक शहर, वचन 100% शुद्ध करणारं शहर ठरलं जाऊ दे देवा. आमेन आमेन. हालेलुया. जेवढे निवचन ऐकलं आणि जेवढे या टीव्हीच्या माध्यमातून तुझं वचन ऐकणारे, बदलून टाक त्यांचे विचार देवा. येस जीसस. बदलून टाक त्यांचे विचार. आम्ही स्वीकारतो. परिवारामध्ये जाऊ देते स्वार्थ निघून, एकेकाच्या येस घरामध्ये जीसस. मंडळांमध्ये स्वार्थ निघून जाऊ दे देवा. निघून जा प्रभूच्या नाव. प्रभू खरोखर एकमेकाची काळजी घ्यावी, एकमेकासाठी जगावं, Yes, एकमेकाला प्रार्थनेमध्ये मजबूत करावं, सेवा पुढे जाव्यात, अशा प्रकारची धारणा प्रत्येकामध्ये उत्पन्न कर. परिवारातल्या लोकांची काळजी करणारा अंतःकरण तो आम्हाला दे. Yes, आल्यावरती या सगळ्या गोष्टीचा हिशोब तो आम्हाला विचारणार आहे. आमची प्रार्थना, आमचा संदेश, आमचं रोग बरं करणं, याच्या पलीकडे आम्ही किती लोकांना तृप्त केलं हे देखील तू विचारणार आहेस प्रभू. त्याच्यासाठी आम्हाला तयार कर. येस जीसस. तुझं गौरव करतो, तुझी स्तुती करतो या प्रिय लोकांबद्दल. त्यांना आशीर्वादित कर. Yes, तुझ्या वचनानं त्यांना भिजवून टाक देवा. येस उर्वरित 3 दिवस तुझं वचन भरपूर होय लोकांपर्यंत माझ्या पोहोचू दे, Yes, यासाठी की Jesus. तुझी वधू तयार व्हावी, तुझे होय लोक माझ्या तयार व्हावे. आणि प्रभू तुझ्या Yes, तयार Jesus. झालेल्या लोकांनी अनेक Father. लोक देवाच्या राज्यासाठी तयार येस करावे. जीसस. येणाऱ्या प्रत्येकाचं अडकण नाहीचं कर आणि Yes, उद्या येणाऱ्या लोकांचे मार्ग तो मोकळे कर. त्याला तुझं वचन समजू दे. तुला गौरव, तुला स्तुती, तुला महिमा दे. येस येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. आपली प्रार्थना या ठिकाणी संपलेली आहे. 3 दिवस प्रार्थना आहे. प्लीज ज्या आज तुम्ही या ठिकाणी वचन ऐकलं, स्वार्थी वृत्ती आम्हातून काढायची आहे. जे आज आम्हाला मिळालं ते इतरांना आम्हाला द्यायचं आहे. म्हणून उद्या येताना आपल्या आप्तजनांना नक्की सांगा का या ठिकाणी उत्तम प्रभूचं वचन भेटत आहे. उद्या देखील 7:15 ही प्रार्थना सुरू होईल. म्हणून प्लीज लवकर या. वचन लवकर सुरू होणार आहे, जेणेकरून अधिक वेळ आपण वचनात घालूया आणि अधिक वचनाद्वारे आमच्यामध्ये अजून बदलाव होईल आणि अधिक प्रभू आमच्या होणार आहे. म्हणून प्लीज आम्ही तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करू का जे तुम्हाला कळलंय फक्त तुम्हापुरतं ठेवू नका, तर इतरांना देखील सांगा, जेणेकरून परमेश्वर त्यांनाही आशीर्वाद देईल आणि मोठा गौरव होईल. प्रार्थना संपलेली आहे. एकमेकांना भेटूया, देवाचा गौरव करूया.